रील स्टार हा मराठी चित्रपट 14 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सशक्त कथानक, कसदार अभिनय, नेत्रसुखद सादरीकरण, प्रयोगशील दिग्दर्शन, सुमधुर गीत संगीत अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला रील स्टार हा चित्रपट प्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. या रील स्टार चित्रपटात भानुदास नावाच्या एका विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा आहे. यात भानुदासच्या स्वप्नपूर्तीचा अनोखा प्रवास असून स्वप्नांना गवसणी घालताना त्यानं दिलेला लढा पाहण्याजोगा आहे. भारतातील काही सर्वोत्तम चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मल्याळम चित्रपट उद्योगातील तंत्रज्ञांची निर्मिती असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. जोस अब्राहम, मोनिका आणि निशिल खंबाती यांनी J5 एंटरटेनमेंट, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्स यांच्या बॅनरखाली रील स्टार चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी रील स्टारचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटात वेगवेगळ्या प्रसंगांना अनुसरून एकूण 5 गाणी आहेत. दृश्यम फेम संगीतकार विनू थॉमस यांनी या चित्रपटातील 4 गीतांना संगीत साथ चढवलाय. या चित्रपटामध्ये भूषण मंजुळे, उर्मिला जगताप, प्रसाद ओक, मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवनसह अन्य कलाकारांनी भूमिका साकारल्यात. भूषण मंजुळे यानं यामध्ये भानुदासची मध्यवर्ती भूमिका केली आहे, तर त्याची पत्नी अनिताची भूमिका उर्मिला जगताप यांनी, तर सत्याचा शोध घेणाऱ्या पत्रकाराची भूमिका प्रसाद ओक यांनी पार पाडली आहे. वेगळ्या पद्धतीचा संदेश देणारा आणि शेवटपर्यंत कुतूहल निर्माण करणारा रील स्टार हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असं आवाहन क्रिएटिव्ह प्रोड्युसर महेंद्र पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलंय. या पत्रकार बैठकीत भूषण मंजुळे, उर्मिला जगताप आणि खलनायकाची भूमिका साकारणारे मिलिंद शिंदे यांनी आपापल्या भूमिकांविषयी माहिती देत चित्रपट रसिकांनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा असं आवाहन केलंय.